नमस्कार. आज आपण एमिली डिकिन्सन यांची एक खूप सुंदर आणि साधी सोपी कविता समजून घेणार आहोत. कवितेचे नाव आहे इफ आय कॅन स्टॉप वन हार्ट फ्रॉम ब्रेकिंग. चला तर मग या कवितेचा खरा अर्थ काय आहे ते पाहूया. Welcome to Smart School Info. तर ही कविता लिहिली आहे प्रसिद्ध कवयित्री एमिली डिकिन्सन यांनी आणि या कवितेतून ते आपल्याला इतरांना मदत करणं किती महत्त्वाचं आहे हेच शिकवत आहेत. चला तर मग या कवितेच्या 8 डोकावून पाहूया. ही आहे कवितेची पहिली ओळ. वाव, काय जबरदस्त सुरुवात आहे नाही का? ही एकच ओळ आपल्या मनात दया आणि काहीतरी चांगलं करण्याची भावना निर्माण करते. कवयित्री काय म्हणतायत ते ऐकूया. इफ आय कॅन स्टॉप वन हार्ट फ्रॉम ब्रेकिंग म्हणजे बघा, याचा अगदी सोपा अर्थ असा आहे की जर एखाद्या व्यक्तीला दुःख किंवा निराशेतून बाहेर काढता आलं, त्यांचं मन तुटण्यापासून वाचवता आलं, तर मग काय होईल? पुढे त्या म्हणतात आय शॅल नॉट लिव्ह इन वेन. लाईव्ह इन वेन म्हणजे काय तर उगाच जगणं, व्यर्थ जगणं. कवयित्रीला हेच सांगायचं आहे की जर त्यांनी कुणा एकाचं जरी दुःख कमी केलं ना, तर त्यांचं आयुष्य वाया गेलं नाही असं त्या समजतील. म्हणजे बघा, एका छोट्याशा चांगल्या कामानं सुद्धा आपल्या जीवनाला किती मोठा अर्थ मिळू शकतो. कवितेचा हा विचार जर मनाला भावत असेल तर मग एक काम करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे असेच छान छान अर्थ पुढेही आपल्याला एकत्र समजून घेता येतील. चला आता कवितेच्या दुसऱ्या भागाकडे जाऊया. पाहूया कवयित्री पुढे काय म्हणतात. पुढची ओळ आहे इफ आय कॅन ईज वन लाईफ दी एकिंग. यातला एकिंग हा शब्द महत्वाचा आहे. याचा अर्थ होतो दुःख किंवा वेदना. याचा सोपा अर्थ आहे की जर कोणाच्या तरी आयुष्यातला त्रास, दुःख किंवा ज्या वेदना आहेत त्या थोड्या जरी कमी करता आल्या तर, किंवा मग ऑल कूल वन पेन. छोटीशीच ओळ आहे पण खूप काही सांगून जाते. कूल वन पेन म्हणजे काय तर एखाद्याच्या वेदनेवर जणू काही फुंकरच घालणं, त्याला त्याच्या त्रासातून थोडा आराम देणं, त्याला शांत करणं. आणि आता बघा, त्या फक्त माणसांबद्दल बोलत नाहीत तर एका लहानशा जीवाचा उल्लेख करतात. ऑर हेल्प वन फेंटिंग रॉबिन अनटू हिज नेस्ट अगेन. याचा अर्थ खूपच सुंदर आहे. बघा, फक्त माणसांचीच मदत नाही तर एक छोटासा रॉबिन पक्षी जो बेशुद्ध होऊन पडलाय त्याला उचलून जरी त्याच्या घरट्यापर्यंत पोहोचवलं ना तरी ती मदत खूप मोलाची आहे. यातून हेच समजतं की मदत लहान असो वा मोठी ती नेहमीच महत्वाची असते. आणि हे सगळं सांगून झाल्यावर कवयित्री पुन्हा कवितेच्या त्याच मूळ विचारावर येतात, आय शॅल नॉट लिव्ह इन वेन. म्हणजे पुन्हा एकदा त्या ठामपणे सांगतात की असं एखादा छोटंसं जरी मदतीचं काम केलं तरी आपलं जीवन सफल होतं, ते व्यर्थ जात नाही. कदाचित जगण्याचा हाच तर खरा उद्देश आहे. चला आता या कवितेतले काही महत्वाचे इंग्रजी शब्द आणि त्यांचे सोपे मराठी अर्थ पाहूया. तर पहिला आहे ईज वन लाईफ दी एकिंग. याचा अर्थ होतो एखाद्याच्या आयुष्यातलं दुःख कमी करणं. दुसरा कूल वन पेन म्हणजे वेदना कमी करणं, आराम देणं. आणि अनटू हा थोडा जुना इंग्रजी शब्द आहे ज्याचा अर्थ होतो पर्यंत म्हणजे इंग्रजीतला टू. बरं, कविता तर आपण छान समजून घेतली. आता काही प्रश्नांची उत्तरं देऊया म्हणजे आपली समज अजून पक्की होईल. पहिला प्रश्न आहे कवयित्रीला काय करायचे आहे आणि याचं उत्तर आहे त्यांना एखाद्याचं हृदय तुटण्यापासून वाचवायचं आहे, वेदना कमी करायची आहे आणि त्या बेशुद्ध पडलेल्या रॉबिन पक्षाला मदत करायची आहे. दुसरा प्रश्न, या सगळ्यातून कवयित्रीला काय बक्षीस मिळतं? तर बघा, त्यांना कोणतीही वस्तू नकोय, आपलं आयुष्य वाया गेलं नाही ही जी भावना आहे ना तेच त्यांचं सगळ्यात मोठं बक्षीस आहे. आणि तिसरा प्रश्न, कवितेत दुःख किंवा वेदना दाखवणारे शब्द कोणते आहेत? तर ते आहेत हार्ट फ्रॉम ब्रेकिंग, एकिंग, पेन आणि फेंटिंग रॉबिन. आता जर या कवितेवर आधारित आणखी प्रश्नोत्तरं, निबंध किंवा व्याकरणाबद्दल काही माहिती हवी असेल तर smartschool.info iolips.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. काळजी करू नका, वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आपण सहज वेबसाईटवर जाऊ शकता. हे स्पष्टीकरण जर आवडलं असेल तर याला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. मनात काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया पुढच्या भागात. For watching, please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.